लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केला जाणार? तर ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार, परंतु अजूनपर्यंत GR प्रसिद्ध झालेला नाही आहे। येत्या काही दिवसांमध्ये याबद्दलचा GR प्रसिद्ध होणार आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर तुमचा हप्ता जमा केला जाणार। परंतु यामध्ये ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, जसं की कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हे हप्ते आलेले नाही आहे, त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्तासुद्धा येणार नाही आहे। कारण जोपर्यंत तुमची KYC कंप्लीट होत नाही आणि तुम्ही पात्र यादीमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ता येणार नाही आहे। तर तुमची KYC प्रक्रिया ही अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सुरू आहे। आजूबाजूला जेही तुमची अंगणवाडी सेविका असेल त्यांच्यासोबत संपर्क करा। बघा त्या लिस्टमध्ये त्यांच्याकडे जी लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का? जर लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही त्यांच्याकडून KYC करू शकता ऑफलाईनमध्ये। यामध्ये ऑनलाईन KYCचं ऑप्शन दिलेलं नाही आहे। तुमची KYC झाल्यानंतर KYC एकदा अप्रूव्ह झाली तर तुम्हाला राहिलेले तुमचे जेवढेही हप्ते राहिलेले असेल ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। तर जानेवारी महिन्याचा हप्ता कोणाला येणार? तर जानेवारी महिन्याचा हप्ता त्याच लाडक्या बहिणींना येणार ज्यांना नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता आलेला आहे। त्याच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार। कारण की आता 5 तारखेपर्यंत GR प्रसिद्ध होईल अशाबद्दलची माहिती मिळालेली आहे। GR प्रसिद्ध झाला की तिथून 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत तुमचा जो हप्ता आहे हा पाठवण्यात येणार। भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्या म्हणत आहे की अंगणवाडी सेविका आमची KYC करत नाही। तर यामध्ये बघू शकता की भरपूर साऱ्या अंगणवाडी सेविका असेल की ज्या तुम्हाला सांगत आहे की आमच्याकडे लिस्ट आलेली नाही आहे, आम्हाला आदेश आलेले नाही आहे। तर हा जो प्रकार आहे हा ग्रामीण विभागामध्ये होत असेल, कारण की ज्या लिस्ट आहे ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पहिले आलेल्या आहे, तिथून जिल्ह्याला गेलेली आहे, जिल्ह्यामधून तालुक्याला गेलेली आहे आणि तालुक्यामधून गावाला गेलेली आहे। तर भरपूर एरियामध्ये जर लिस्ट आलेली नसेल तर त्यामुळे तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणत असेल की आमच्याकडे अजूनपर्यंत लिस्ट आलेली नाही आहे, आमच्याकडे कोणतेही आदेश आलेले नाही आहे। त्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा, वेट करा। त्यांच्याकडे जेव्हा लिस्ट येईल ते तुम्हाला सांगतील, तुम्हाला फोन करतील किंवा तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता की जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का। जर लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही त्यांच्याकडून KYC करू शकता आणि जर सध्या लिस्ट आलेली आहे किंवा नाही हे तुम्हाला स्वतः चेक करावं लागेल किंवा अंगणवाडी सेविकासुद्धा फोन करत आहेत। भरपूर साऱ्या महिला आहे की ज्यांनी म्हटलेलं आहे की आमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे। तर लिस्टमध्ये नाव का नाही आहे बघा, ज्यांनी KYC केलेली आहे, KYCमध्ये चूक झालेली आहे त्यांचेच लिस्टमध्ये नाव असणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नसेल, विसरल्या असेल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे KYC करू शकल्या नसेल त्या लाडक्या बहिणींचं नाव यामध्ये नसू शकते। कारण की ही जी लिस्ट दिलेली आहे ही लिस्ट KYC चुकलेल्या महिलांची लिस्ट आहे। ज्यांनी KYC केलेली नाही आहे त्यांची लिस्ट नाही आहे। त्यामुळे KYC चुकीच्या लाडक्या बहिणी आहे, म्हणजे ज्यांनीही KYC करून चूक केलेली आहे त्यांचीच लिस्ट आहे आणि त्यांचेच नाव त्या लिस्टमध्ये असणार आहे। बाकी महिलांचे त्या लिस्टमध्ये नाव नसणार आहे आणि त्या लिस्टमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींचे नाव आहेत त्यांनाच KYC करायची आहे। बाकी ज्यांना हप्ते येत आहे, ज्यांना नियमित हप्ते येत आहे त्यांनी KYC करायची नाही आहे आता। तर लाडक्या बहिणींनी आता पुढील प्रोसेस काय करायची बघा, अंगणवाडी सेविका ज्या आहे ना त्यांच्याजवळ लिस्ट आली का हे चेक करा। जर आली असेल तर KYC त्यांच्याकडून कंप्लीट करा। जर त्यांच्याकडे लिस्ट आलेली नसेल तर वेट करा, म्हणजे वाट बघा की लिस्ट कधीपर्यंत येणार। जर लिस्ट आली आणि लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही KYC केली होती का पहिले चेक करा। जर KYC केली होती, ती चुकली असेल तरच लिस्टमध्ये नाव आहे। जर तुम्ही KYC केलीच नाही तर तुमच्या लिस्टमध्ये नाव नसणार। अशा प्रकारे ही अपडेट आहे। आणि जर तुम्हाला अंगणवाडी सेविका मदत करत नसेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जेही ऑफिस आहे तिथे तुम्ही जाऊन तुमचे आधार कार्ड घेऊन तिथे तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता की आमची KYCमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तिथे सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते। तर व्हिजिट करा, आपली माहिती चेक करा। जर अडचण असेल तर ती अडचण लवकरात लवकर दुरुस्ती करा, कारण येणारे संपूर्ण हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा झाले पाहिजे। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। भरपूर ज्या महिला आहे कमेंट्स करत आहे त्यांच्यासाठी ही माहिती होती। तर
यानंतर जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।